ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत संशोधन आणि समृद्धी या विषयावर. सर, संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांना किती वाव आहे? तसं बघायला तर भरपूर वाव आहे. कारण काय की आपण अजून प्रगतशील देश म्हणून पुढे झेप घेत आहोत. ह्या प्रगतशील देश बनवण्यासाठी आपण जर संशोधनामध्ये भाग घेत गेलो, प्रत्येकाला असं मनापासून वाटलं की मला संशोधन करायचं आहे, त्यासाठी चिकाटी पाहिजे, त्यासाठी एक धडाडी पाहिजे, त्यासाठी एक रिस्क घ्यायची तयारी पाहिजे. ह्या जोपर्यंत गोष्टी विद्यार्थी अंगीकारत नाही तोपर्यंत चांगला संशोधक होऊ शकत नाही. व त्यासाठीच ज्या आता मी तुम्हाला फील्ड सांगू शकतो की फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी, नंतर व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट्स, नंतर बायो फर्टिलायझर ॲग्रिकल्चरसाठी की जो तुम्हाला शेतीचा निगडीत प्रश्न आहे तो बायो फर्टिलायझर. तिसरा परत तुम्हाला ॲनिमल टिश्यू कल्चरद्वारे तुम्ही ही जी टेक्नॉलॉजी ॲनिमल टिश्यू कल्चरद्वारे व्हॅक्सिन बनवायची टेक्नॉलॉजी आजही आपल्या देशामध्ये आपण व्हॅक्सिनला लागणारे हे प्रॉडक्ट ॲनिमल टिश्यू कल्चर मीडिया इम्पोर्ट करतो. परंतु आमच्याच कंपनीने तो पण प्रकार हातात घेतलेला आहे. आम्ही काय करतो की ज्या गोष्टी ह्या देशात इम्पोर्टेड केल्या जातात त्यांना आपण सबस्टिट्यूट कसं काढायचं हा आमचा पहिला उद्देश असतो. तसंच माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की तुम्ही पण असा सब्जेक्ट निवडा की ज्यामध्ये असं वाटतं की याची आपल्या भारताला गरज आहे. कारण ह्या देशाला अप्लाइड गोष्टीची जरूर आहे. फक्त केवळ रिसर्च पेपर छापून आपल्याला जरूर नाही आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की सध्या आपल्या माननीय मोदीजींनी आज डिक्लेअर केलेलं आहे की ज्या इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटच्या आहेत त्यांनी 30% तरी रेव्हेन्यू आणायलाच पाहिजे तरच तुम्हाला ग्रँट मिळेल. आणि दुसरं त्यांनी परत एक ब्रीदवाक्य केलं आहे, मेक इन इंडिया. आता मेक इन इंडिया केल्यामुळे आता आम्ही त्यामध्ये सिलेक्ट झालेलो आहे. आणि तुम्हाला कदाचित कल्पना नसेल 1982 साली सेल्फ मेड इंडस्ट्रियलिस्ट म्हणून मला गौरव गेलेला आहे. म्हणजे या संशोधनामार्फत मनुष्य कुठपर्यंत चढू शकतो हे माझ्यावर मी सांगू शकतो. नक्कीच सर, तुम्ही स्वतः एवढा रिसर्च केलेला आहे. स्वतः 5000 प्रोडक्ट्स तुम्ही बनवता. जागतिक बाजारपेठ सर तुम्ही काबीज केलेली आहे. काय सांगाल यावर? जागतिक बाजार आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमचा पहिला कस्टमर म्हणजे जपान. ओके. ह्या जपानमध्ये सुरुवात केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की याचा अर्थ आपले प्रॉडक्ट कुठेतरी विकलं म्हणजे क्वालिटी. कारण जापनीज लोक फारच चिकट असतात, किचकट असतात, ते तुमचं प्रॉडक्ट कधीच घेत नाही. म्हणजे त्यांनी जेव्हा आम्हाला पहिली ऑर्डर दिली ती पहिली ऑर्डर पण त्यांनी त्यासाठी 2 महिने घेतलेत. पण नंतर आमची जी गाडी, कारण आज ही क्वालिटी अफोर्डेबिलिटी म्हणजे तुम्ही जरी संशोधन केल्यानंतर त्याला मूर्त स्वरूपाने तुम्हाला कारखाना करायला पाहिजे. कारखाना केला तर तुमच्या प्रॉडक्टची प्राईस ही वाजवी असायला पाहिजे. वाजवी असल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मार्केटिंग करायला पाहिजे. मग हे सर्व स्किल तुम्ही जोपर्यंत त्या तिन्ही गोष्टी जोपर्यंत एकत्र आणत नाही तोपर्यंत ते प्रॉडक्ट खपत नाही. आणि हाच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांना आज जे आमचे प्रॉडक्ट आम्ही विकतो इतके 140 देशामध्ये आम्ही निर्यात करतो. ते कशाच्या बळावर? तर आमची एक जिद्द आहे. लोकांना दाखवून द्यायचं आहे की इंडियामध्ये पण अशा प्रकारचे सोफिस्टिकेटेड प्रॉडक्ट की जे इंडियामध्ये प्रॉडक्ट जातात ते निराळे प्रॉडक्ट जातात, पण असे सोफिस्टिकेटेड प्रॉडक्ट ह्या 140 देशामध्ये आम्ही भारताचा झेंडा फडकवला आहे. नक्कीच सर, आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. सर, तुम्ही एवढी वर्ष या फील्डमध्ये आहात आणि असं म्हणतात की मुलांपेक्षा जास्त मुली अधिक कार्यक्षम असतात. तुमचा काय अनुभव आहे? मी याला मानायला तयार नाही. कारण परमेश्वराने फक्त हा लिंगभेद केलेला आहे. प्रत्येकाला समान बुद्धी दिलेली आहे. असं काही नाही की तुमच्याकडे एक ब्रेन आहे माझ्याकडे दुसरा ब्रेन आहे, नाहीच. हे डिव्हिजन मी करूच शकत नाही. आजही माझ्याकडे कितीतरी मुली आहेत. मुलं आणि मुली ह्या एकत्र काम करीत आहेत. जर प्रकल्प चांगला, जर तुम्ही व्यवस्थित वातावरण जर तयार केलं आणि तुम्हाला चांगलं नेतृत्व मिळालं तर मुलगा असो का मुलगी असो हे पुढेच जातात. तर त्यामुळे असं मी मानू शकतच नाही. दोघांना सारखाच दिलेला आहे ब्रेन. फक्त तुम्ही कसा युटिलाइज करा. तुम्ही हा जीवनाचा रहस्यपट दोघं एकमेका परीने उलगडत असतात, तो तुम्ही कसा उलगडणार हे त्याच्यावर अवलंबून आहे. नक्कीच सर. तरुणांनी या क्षेत्राकडे वळावं यासाठी काय करायला हवं? तरुणांनी ह्या क्षेत्राकडे वळावे मी तर तुम्हाला सांगितलं त्यांनी काय करावं म्हणजे संशोधनासाठी. कारण निराळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत
म्हणजे तुम्ही रिसर्चच्यासाठी विचारलं मला, तर आज गव्हर्नमेंटकडून म्हणजे CDRI, CSIR म्हणजे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट हे तुम्हाला लोन देते. तुमचा प्रोजेक्ट जर चांगला असेल तर लोन मिळतं. DBT, डायरेक्टर ऑफ बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी, यांच्यावर तुम्हाला लोन मिळतं. DST, DT असे कितीतरी संस्था आहेत की ज्यात तुम्हाला पैसे मिळतात. तुम्ही तुमचं प्रोजेक्ट पूर्ण करा आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतात. नक्कीच सर, तुम्ही आज खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला आणि प्रेक्षकांना दिली. तुम्ही इथे आलात, आमच्याशी एवढं बोललात, त्यासाठी खरंच धन्यवाद. नमस्कार. वेळेअभावी शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये आपल्याला इथेच थांबावं लागत आहे, पण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार.